माळेगावची यात्रा महाराष्ट्रामध्ये घोडे, गाढवं, हुंटे एकही प्राणी असा या यात्रेमध्ये येत नाही. ह्या यात्रेचं वैशिष्ट्य हे आहे. आणि इतर यात्रा जर बघितल्या तर त्या 2-3 दिवसाच्या असतात, पण माळेगावचं वैशिष्ट्य म्हटलं तर कमीत कमी 15 दिवस इथं लोक राहतात. इथलं एक वैशिष्ट्य आहे, इथल्या खंडोबाचं, इथलं जे दैवत आहे त्याची काय जादू आहे आम्हाला माहिती नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये राहणारे माणसं इथं इतर वेळी जाताना नैसर्गिक विधी देखील कोणी करत नाही, पण 5-5 दिवस 8-8 दिवस असल्या खडकावर इथं लोक गाद्या टाकून राहतात. हे खंडोबाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि आपला देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळं आपल्या कृषीप्रधान देशामध्ये इथले जनावरं, दुभते जनावरं असतील, त्याला थोडीशी आपल्याला सहकार्य करायचे. आज आपले देशाचे केंद्रीय मंत्री अमित भाई शाह त्यांच्याकडेच हे आपलं खातं आहे. त्यांनी 5 वर्षातला एक प्लॅन तयार केला आहे. दरवर्षी एक चांगल्या प्रकारचं नियोजन करून 5 वर्षामध्ये 10,000 संस्थाला मान्यता द्यायची आहे. आणि ते फिशरी असेल, दूध डेअरी असेल, विविध कार्यकारी सोसायटी असतील, विविध कार्यकारी सोसायट्याला गोडाऊनसाठी कर्ज देणार आहे, कम्प्युटराईज करणार आहे, खतं देण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करणार आहे. आणि मग इथला जो शेतकरी आमचा त्या माध्यमातून आम्हाला त्याला कसं मदत करता येईल त्या पद्धतीने आम्ही मदत करणार. सरकार स्थापन झाले, खातं मिळालेलं आहे, बऱ्याचशा मंत्र्यांनी अजून आपले खाते दालनं देखील स्वीकारलेले नाही. काय कारण असतं? कुठंतरी बाहेर गेले असतील किंवा हे महिना कोणी म्हणते आता नवीन वर्षात घ्यावं, अशा काही विचाराचे लोक असतील. बीडबाबतची घटना घडली, राष्ट्रवादीची काय भूमिका आहे धनंजय मुंडे यांच्याबद्दल? नाही, आमच्या नेत्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ते आम्हाला मान्य आहे. वेगवेगळी आम्ही भूमिका सांगायची आवश्यकताच नाही ना. तटकरे साहेब आणि दादा आमच्या देशाच्या राज्याचे प्रमुख लोक आहेत, त्यांनी जी भूमिका आहे ते आम्हाला मान्यच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.